तुम्ही बटाट्याचे पराठे अनेक वेळा खाल्ले असतील, परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा बटाट्याचे पराठे बनवले ना, तर घरातले सगळेच आवडीने खातील. आता इथे सुरुवातीला एक 6 ते 7 बटाटे कुकरमध्ये शिजून घेतलेले आहेत. बटाटे शिजवताना चांगले मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत. नंतर अर्धे अर्धे करून थंड झाले की सालं काढून हाताने छान कुस्करून घ्यायचे आहेत. नंतर या कुस्करलेल्या बटाट्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा लाल मिरचीचं तिखट आणि पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशेप थोडीशी मिक्सरला जाडसर भरड याची वाटून घ्यायची आहे आणि ती सुद्धा या बटाट्यामध्ये घालून घ्यायची आहे. नंतर पाव चमचा हळद घातली की 1 चमच्याचे अंदाजे तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल या बटाट्यामध्ये यासाठी घालायचं की बटाटा थंड झाल्यानंतर याचा लगदा थोडासा कोरडा होतो, म्हणून तेल घालायचं आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आपण नेहमी चपातीला भिजवतो तशीच कणिक भिजवून घेतलेली आहे, परंतु त्यामध्ये मी थोडीशी हळद आणि धना पावडर मीठ घातलेलं आहे. त्यामुळे पराठ्याला रंगही छान येतो आणि चव अजून चांगली लागते. आता कणिक तर सगळे नेहमीच भिजवतात, म्हणून मी काही व्हिडिओमध्ये घेतलेलं नाहीये. त्यानंतर छोटासा कणकेचा उंडा घेऊन त्यामध्ये पुरणासारखं हे बटाट्याचं सारण घालून याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. नंतर तव्यावरती भरपूर असं बटर घालून पराठा दोन्ही बाजूने चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे. आता इथे एक पराठा तयार झालेला आहे. नंतर दुसरा पराठा मी यावरती घालून घेत आहे. अशाच पद्धतीने सगळे पराठे तयार करून घ्यायचे आहेत आणि नंतर दह्याला छान खमंग तुपामध्ये भाजलेले जिरे थोडेसे मिक्सरला फिरवून दह्यावरती घालून यासोबत सर्व करायचं आहे. तुम्ही एकदा तुपात चांगले भाजलेले जिरे दह्यामध्ये घालून बटाट्याच्या पराठ्यासोबत खा, याची चव अतिशय चांगली लागते. अशा पद्धतीने हा लज्जतदार पराठा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.